पालघर जिल्ह्यातील आमदार राजेश पाटील, श्रीनिवास वनगा व आदी आमदार हे विदेश दौऱ्यावर गेले होते। आमदारांनाही दुसऱ्या देशात सुरू असलेल्या प्रशासकीय कामकाजाची, तेथील संस्कृतीची माहिती मिळणे गरजेचं असल्याने असे दौरे आखले जातात। तर पालघर जिल्ह्यातील काही आमदार देखील विदेश दौऱ्यावर अभ्यासासाठी गेले होते। यावेळी या आमदारांनी विदेशातील घडामोडी, शिस्त, रस्ते, तेथील संस्कृती यांचा अभ्यास केला आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये सामील होऊन तेथील लोकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांच्या सोबत डान्स सुद्धा केला। त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला। तर आमदार राजेश पाटील यांनी आपल्या विदेश दौऱ्यावरील केनिया येथील आपले अनुभव कालच्या दुर्वेस येथे पार पडलेल्या 35व्या रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता समारंभ कार्यक्रमात बोलून दाखवले। पाहुयात नेमकं आमदार काय म्हणाले। जागरूकता आपल्याकडे मी आता केनियाला गेलो होतो। केनियाचं आपण सांगू का अति मागासलेला देश आहे, परंतु तिकडे वाहतुकीची शिस्त एवढी चांगली आहे, 80च्या वर लिमिट मध्ये कोणच नसतं। हे पूर्ण त्या एरियामध्ये मी फिरलो आणि नाचलो पण, आमच्या टीव्हीला काही हे पण आले चांगले कॉमेंट त्याला काय वाईट आला, पण आम्ही आदिवासी म्हणून गेलो। खासदार आमदार तिकडच्या संस्कृती बघायला, तिकडच्या संस्कृतीची आम्ही समरस होण्याचा प्रयत्न केला। थोडं त्यांच्यामध्ये डान्स पण केला। वाईट काय केलं, चांगलं केलं का वाईट केलं? काही लोक वाईट केले, चांगले होते, काय हरकत नाही, परंतु काही शिकण्यासारखं होतं, काही शिकण्यासारखं तिकडचं आहे। वाहतुकीमध्ये त्यांनी एवढं चांगलं प्रगती केलेली आपल्यापेक्षा हॉर्न पण मारत नाही। किती जरी हे असला कोणामध्ये ओव्हरटेक करत नाही कोणाला, एका लाईन मध्ये चालतात। सिंगल रोड आहे त्यांच्याकडे, डबल हायवेच नाही अजून, सिंगल हायवे, तरी सुद्धा ते व्यवस्थित चालतात। पण त्यांच्याकडे ते रुजवलं गेलं असेल किंवा अंगीकृत त्यांनी केलं असेल, काही असेल, परंतु आपल्याकडे ते होणं खूप गरज आहे। आपल्याकडे खूप लोक आहेत, लोकसंख्या खूप आहे, मतभिन्नता खूप आहे, जाती व्यवस्था खूप आहे, याच्यामध्ये कोणाचे विचार पडतात नाही पडतात, एकमेकांना क्रॉस करण्याची भूमिका भरपूर असते। परंतु आपल्याला एक स्पेसिफिकपणे एक चांगलं एक नीव ठेवायची असेल तर आपल्याला एक मार्गक्रमण करणं चांगलं आहे। इथे शाळेच्या विद्यार्थ्यांना बघून मला बरं वाटते, भारताचे भविष्याचे नागरिक आहेत सगळ्या बाबतीमध्ये। ते कामधंदा करणार, कामगार करणार, नोकरी करणार, व्यवसाय करणार, शिक्षणामध्ये कोण सहयोग देणार, अनेक जेवढ्या आपल्या विभागामध्ये कोण ना कोण काहीतरी जाऊन कोणी शेतकरी बनेल, इंजिनियर बनेल, परंतु हे नागरिक बनतील, त्याच्याबद्दल महत्वाचा भागाचे नागरिक बनतील। तर ह्यांच्यामध्ये जागरूकता आपण आता आणली तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक सांगतो, 1 अणूपासून 3 अणू तयार होतात, 3चे 9 होतात, 9चे 27 होतात। तर या मुलांच्या माध्यमातून जर ते अणू आपण टाकला तर त्यांच्या विचारातून संक्रमण होऊन नक्कीच येणाऱ्या भविष्य काळामध्ये, आज एखाद्या म्हाताऱ्या माणसाला आपण सांगायला गेलो त्याला कळणार नाही, परंतु ह्या मुलांना सांगितलं तर निश्चित त्याचा येणाऱ्या भविष्यामध्ये दूरगामी परिणाम चांगले निघतील। तर ह्या मुलांना तुम्ही बोलवलं, फार चांगलं केलं। अजून याच्या पुढे जाऊन सांगतो, आपल्या विभागाच्या जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये जाऊन जर थोडं वाहतुकीच्या नियमावलीमध्ये जर आपल्याला मुलांना मार्गदर्शन केलं किंवा या ते वार्षिक कार्यक्रम असतात त्यांचे, बक्षीस समारंभ होते, सगळे विद्यार्थी असतात, पालक असतात, अशा ठिकाणी जर एक 5-10 मिनिटाचं लेक्चर जर आपण दिलं तर निश्चित त्याच्यामध्ये मुलांना एक चांगली माहिती जाईल। लायसन असलं पाहिजे, हेल्मेट असलं पाहिजे, 4 व्हीलर जाताना सीट बेल्ट लावला पाहिजे, कॉमन गोष्टी ह्या कशासाठी आहेत, आपल्या सुरक्षेसाठी आहे। अजून माझ्याकडे पोलीस सांगतील दिवसाला 1-2 फोन असे येतातच मला, गाडी पकडले, 4 व्हीलर पकडले, 2 व्हीलर गेले का, आता लायसन नाही, हेल्मेट नाही, सीट बेल्ट नाही किंवा ओव्हर लोड घेतलेला आहे। तर शेवटी आम्ही बोलावं लागतो लोकप्रतिनिधी म्हणून, परंतु ही येणाऱ्या काळामध्ये पाणीच येऊन द्यायची नसेल आपल्याला, तर आताच जनजागृती विद्यार्थ्यांमार्फत जर आपण केली त्याच्या माध्यमातून तर नक्कीच त्याचा चांगले परिणाम भविष्यामध्ये येतील अशी मला